हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे तांबडा रस्सा बनवत आहे, तर चला बनवायला सुरुवात करूयात। तांबडा रस्सा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। हे चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचबरोबर ते निथळून देखील घेतलेलं आहे। आता हे चिकन या भांड्यामध्ये काढते आणि यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, थोडीशी हळद आणि मीठ टाकून याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवते। मी इथे बोनलेस चिकन वापरलेला आहे। तुम्ही बोनलेस चिकन ऐवजी हाडाचं चिकन देखील वापरू शकता। अर्ध्या तासानंतर चिकन मॅरिनेट झालेलं आहे। आता गॅसवर इथे मी कुकर ठेवलेला आहे। या कुकरमध्ये 1 पळी तेल टाकले। कुकरऐवजी तुम्ही टोप किंवा कढई देखील वापरू शकता। तेल गरम झालं की त्यामध्ये 1.5 तमालपत्र टाकले। त्याचबरोबर 1 टीस्पून काळी मिरी आणि 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। मीडियम साईजचे कांदे आहेत। कांद्याबरोबरच 2 हिरव्या मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत। कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे। कांदा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये जे आपण मॅरिनेट करून घेतलेले चिकन आहे ते टाकायचे आणि मीडियम गॅसवर या चिकनला 5 मिनिटं परतून घ्यायचे। चिकन चांगलं परतलं आहे। आता यामध्ये मी गरम पाणी ओतत आहे। इथे मी 1.5 तांब्या एवढं गरम पाणी ओतलेलं आहे। पाणी या चिकनमध्ये मिक्स करते आणि कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घेते। चिकन शिजायला तसं जास्त शिट्ट्या कराव्या लागत नाही। 3 शिट्ट्यांमध्येच चिकन चांगलं शिजेल, पण मी थोडी एखादी शिट्टी एक्स्ट्राची करत आहे, कारण आमच्याकडे चिकन थोडं गाळ शिजलेलंच आवडतं। इथे 4 शिट्ट्या झाल्या की कुकर थंड करून घ्यायचा आहे। कुकर थंड होतं तोपर्यंत मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। या कढईमध्ये 1 पळी तेल टाकले। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा कप उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे। कांदा परतला की त्यामध्ये अर्धा कप किसलेलं खोबरं टाकले। इथे मी सुकं खोबरं वापरलेलं आहे। खोबरं देखील आपल्याला लालसर होईपर्यंत परतायचं आहे। खोबरं परतत असतानाच यामध्ये मी 3 सुक्या बेडग्या मिरच्या, 1 चमचा धने आणि 2 ते 3 दगडफूल टाकून थोडंसं परतून घेते। याबरोबरच आपल्याला 1 चमचा सफेद तीळ आणि 1 टीस्पून जिरे टाकायचे। याला 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे। आता हा मसाला आपला चांगला परतून झाला। मी ते गॅस बंद केलं। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये 10-12 भिजवलेले काजू टाकलेले आहेत। या मसाल्याची मी बारीक अशी पेस्ट वाटून घेत आहे। त्यासाठी मी इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भाजलेला मसाला काढत आहे। हा मसाला मी थोडं पाणी टाकून एकदम बारीक असं वाटून घेणार आहे। मसाला आपला वाटून झालेला आहे। इथे कढईमध्ये मी 3 ते 4 पळी तेल टाकत आहे। जर तुम्हाला तरी हवी असेल तरच एवढं तेल टाका, नाही तर 2 पळी तेल टाकले तरीही चालतंय। तेल गरम झालं की त्यामध्ये पुन्हा मी 1.5 तमालपत्र आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकते। अद्रक लसूण पेस्ट थोडीशी परतून घ्यायची।
अद्रक लसूण पेस्ट परतली की मग त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. तर त्यामध्ये मी 1 टीस्पून कांदा लसूण मसाला आणि 2 टीस्पून लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. त्याचबरोबर 1 कप टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे. टोमॅटोला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. लाल मिरची पावडर व कांदा लसूण मसाला हा मी जो आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो त्या चमच्याने टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार लाल मिरची पावडर व कांदा लसूण मसाला टाका. कांदा लसूण मसाला इथे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरायचा आहे. टोमॅटो चांगला परतून झाला, त्याला तेल सुटलं की मग त्यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा आहे. हा मसाला देखील या टोमॅटो बरोबर चांगला परतायचा आहे. जेवढा मसाला आपण चांगला परतू तेवढं आपलं कालवण चवदार होईल. मसाले परतताना मी इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवली होती आणि स्लो गॅसवरच मी इथे सर्व तांबडा रस्सा बनवून घेणार आहे. तर आता हा आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. यामध्ये मी जे चिकन आपण शिजवून घेतलं ते टाकते. चिकन या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. चिकन मिक्स झालं की ज्या रश्श्यामध्ये आपण हे चिकन शिजवलं होतं तो रस्सा देखील यामध्ये ओतायचा आहे आणि आपल्या आवश्यकतेनुसार गरम पाणी ओतायचं आहे. आपल्याला रस्सा घट्ट किंवा पातळ लागेल तसं यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे, गरम पाणीच ओतायचं, गार पाणी ओतायचं नाही. याच रश्श्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे मीठ मिक्स करून घेते. आणि आता याला आपण 5 ते 7 मिनिटं शिजून देऊयात. रस्सा थोडासा आटल्यानंतर सर्वात लास्टला मी यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकली. कसुरी मेथी यामध्ये मिक्स करते आणि गॅस बंद करते. तयार झालेला आहे आपला तांबडा रस्सा. हा थोडासा मी चाखून बघते, मीठ वगैरे जर कमी असेल तर टाकता येईल म्हणून. तुम्हाला हा मी बनवलेला तांबडा रस्सा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका.